मग मुंबईत 124 मधून ठाकरे सेनेच्या सकीना शेख विजयी झालेल्या आहेत। ठाकरे सेनेनं आणखी एक खातं उघडलेलं आहे। सकीना शेख विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 124 मधून सकीना शेख या विजयी झाल्याचं कळतं। प्रभाग क्रमांक 124 मधून सकीना शेख ठाकरे सेनेच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 124 मधून त्यांनी हा विजय मिळवलेला आहे। खरं तर ठाकरे बंधूंच्या सभांचा प्रभाव किती आहे हे आज स्पष्ट होईल। मतदात्यांना कोणाला निवडलंय हे देखील स्पष्ट होईल। प्रभाग 124 मधून सकीना शेख विजयी झाल्यात। मुंबईतले कल आपण पाहतोय। 227 जागांवरच्या या लढती होत्या। आतापर्यंत भाजपला सर्वाधिक जागांवर आघाडीवर राहणं शक्य झालंय। 63 जागांवर भाजप आघाडी आहे। 48 जागा ठाकरे सेना, 7 जागा मनसे, 12 शिंदे सेना, 2 अजित पवार गट। त्यानंतर राष्ट्रवादीला एकाही जागेवर आघाडीवर राहता आलेलं नाही। बघा, देशाच्या आर्थिक राजधानीतले आपण ही निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे। मुंबईत अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत। मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं जंग पछाडलं होतं। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम असतील, भाजपचे मंत्री आशिष शेलार असतील, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी शिंदे सेनेसोबत युती करून ही निवडणूक लढवली होती। आणि आपण आता बघतोय की भाजपचं म्हणजे मुंबई महापालिकेत भाजपचं कमळ फुलेल अशी शक्यता आहे। सध्याचे कल तरी हेच सांगतायत, भाजपच मोठा भाऊ आहे। अगदी बरोबर। आणि आपला साम टीव्हीचे जे एक्झिट पोल होते त्यामध्ये देखील आपण भाजपची सत्ता येईल मुंबई महापालिकेत असा एक्झिट पोल होता। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार चित्र सध्या आपण तसंच घडतंय की काय असं बोलणं वावगं ठरणार नाही। आपण हे मुंबईतलं पाहतोय दृश्य। 227 जागांवरच्या या लढती आहेत। काँग्रेसला केवळ 11 जागांवर आघाडी घेणं शक्य झालंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाला अजून एकाही जागेवर त्यांचा पक्ष आघाडीवर नाही। अगदी बरोबर। मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती। भावनिक किनार देखील होती। ठाकरे बंधू एकत्र आले होते। मात्र आपण बघतोय की सध्याचे जे कल हाती आले त्यानुसार भाजपचेच उमेदवार आघाडीवर आहेत। ठाकरे सेनेला, ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का आहे। मुंबईत ठाकरे ब्रँड चालणार का याची उत्सुकता सर्वांनाच होती। अगदी थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल। सव्वा दोन तास झालेले आहेत मतमोजणीला। बघा कल काय सांगतोय मुंबईचा। मुंबईचा कल आपण पाहू शकतोय। शिंदे सेना 15, ठाकरे सेना 57,